विधान परिषदेच्या एकमेव जागेसाठी उद्धव ठाकरेंकडून अंबादास दानवेंना संधी. राजकीय नाट्य शिगेला काँग्रेसकडून उमेदवारी देण्याच्या हालचाली. विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसच्या उमेदवारांची नावं समोर. बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, सचिन सावंत यांच्या नावाची चर्चा. अतुल लोंढे, यशोमती ठाकूर, नसीम खान यांचं नावही चर्चेत. विधान परिषदेसाठी शिवसेनेकडून बच्चू कडू आणि नीलम गोऱ्हे यांना संधी. शिवसेनेच्या बैठकीमध्ये दोघांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची सूत्रांची माहिती. राष्ट्रवादीमध्ये विधान परिषदेच्या एकमेव जागेसाठी इच्छुकांची भाऊगर्दी. उमेदवार निवडीचं सुनेत्रा पवारांपुढे आव्हान. झिशान सिद्दीकी यांचं नाव आघाडीवर असल्याची माहिती. आमदारकी खासदारकी 100 वेळा कुर्बान. सुषमा अंधारे यांचं व्हॉट्सअप स्टेटस चर्चेत. विधान परिषदेची उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज असल्याच्या चर्चा. विधान परिषदेच्या 9 जागांसोबत राज्यपाल नियुक्त 5 आमदारांचीही निवड होण्याची शक्यता. आमदारांचा कोटा पूर्ण करण्यासाठी हालचाली सुरू झाल्याची सूत्रांची माहिती. भैयांना मराठी शिकवलं तर उद्या मराठी पुरस्कार घेताना भैया दिसतील. पुण्यात राज ठाकरेंची कोपरखळी. परिवहन मंत्री सरनाईकांच्या निर्णयावरून उत्तर भारतीयांची फिरकी. झिनिया AI एक्झिट पोलनुसार 3 राज्यात कमळ फुलणार. पश्चिम बंगाल, आसामसह पुदुच्चेरीमध्ये भाजपची सत्ता, तर केरळमध्ये LDF आणि तामिळनाडू DMK बाजी मारणार. ममता दीदी पश्चिम बंगालची सत्ता गमावण्याचा अंदाज. एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालमध्ये भाजपला बहुमत. भोंदू खरातला 8व्या गुन्ह्यासाठी आज कोर्टामध्ये VCद्वारे हजर करणार. खरातला पुन्हा पोलीस कोठडी मिळण्यासाठी SITचे प्रयत्न. कोल्हापूर अत्याचार प्रकरणी सबळ पुरावे गोळा करण्यासाठी पोलीस अधीक्षकांकडून SIT स्थापन. डॉक्टर धीरज कुमार SITचं काम पाहणार. बागेश्वर बाबांनंतर आता स्वामी आनंद स्वरूपाच्या पोस्टनं पुन्हा वाद. युद्ध पेशवे लढले आणि नाव शिवरायांचं झालं. आनंद स्वरूपांचं ट्विट. शिवराय कधी युद्ध मैदानात न लढल्याचाही पोस्टमध्ये उल्लेख. झी 24 तासचे मुख्य संपादक कमलेश सुतार यांना पुरस्कार. वरुणराज भिडे पुरस्कारानं कमलेश सुतार यांचा सन्मान. राज ठाकरेंच्या हस्ते पुरस्कार प्रदान.